चला सखींनो, आज बनवणार आहोत आपण तुरीच्या दाण्यांची भाजी. हे मी तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुरीच्या दाण्यांसाठी लागणारे, मसाल्यासाठी लागणारे साहित्य: ह्या मिरच्या घेतलेले, मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे, धने, हळद, जिरे, लसूण आणि अद्रक, मीठ. हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत. पहिले आता आपण ह्या मिरच्या भाजून घेऊ. आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाणे भाजून झाले, आपण आता काढून घेऊ. आता आपण तुरीचे दाणे भाजून घेऊ. आपले तुरीचे दाणे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. छान भाजले गेले. आता आपण मिक्सरमध्ये मसाला वाटून घेऊ. मिक्सरमध्ये मसाला वाटून झालेला आहे. आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता मसाला टाकून घेऊ. मसाला चांगला 5 मिनिटं आपण हलवून घेणार आहोत. आपला मसाला आता भाजून झालेला आहे. तेल सुटेपर्यंत आपण भाजलेला आहोत. आता आपण थोडं पाणी टाकू. पाणी टाकल्यानंतर आता हा मसाला थोडा चांगलं शिजवून घेऊ. मसाला आपला 5 मिनिटाकरता आपण शिजवून घेणार आहोत. मसाला छान भाजलेला आहे. आता आपण त्यात वाटलेले दाणे टाकू. हे दाणे आपण जाडे भरडे वाटलेले आहेत. जास्त बारीक करायची गरज नाही. जाड जाड राहू द्यायचं आहे. हे पहा, एकदम जाडे दाणे. असे जाडसर दाणे राहू द्यायचे. आपण हे आता काढून घेऊ आणि त्यात थोडं पाणी टाकून ना शिजू देऊ. हे बघा, आता आपण हे 5 मिनिटं शिजवून घेऊ. आता आपण बघूया आपले दाणे शिजलेले आहेत का नाही. आपले दाणे शिजलेले आहे. हे पहा, आता ही आपली भाजी, तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झाली आहे.
हे बघ. झाली आपली तुरीची डाळ. ही झाली आहे आपल्या तुरीच्या दाण्याची भाजी. त्यात वरतून आपण कोथिंबीर टाकू. तुरीच्या दाण्यांची भाजी आणि भाकर एकदम छान लागते.